आघाडीची सरकार आहे, कसं बघता? मी खर तर सुरुवातीलाच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा काकी पवार असतील, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे समन्वयक मंत्री आहेत, उदय सामंत साहेब आहेत, इतर सर्व भरत शेठ गोगावले असतील, सगळेच त्या सगळ्यांचेच या निमित्ताने मी आभार मानेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणे साहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतबाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले. मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि या निमित्ताने जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आज आम्हाला सगळ्यांनाच आणि उमेदवार म्हणून अनिकेतबाईंना आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित. काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. अर्ज बाद झालेले नाहीयेत. खर तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, त्यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक आयटी विभागाचा इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटलंय की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर
हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. नाही, खरं तर भास्करराव जाधव साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे फारसं काही स्वारस्य करणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्या बहिणी केवायसी करण्याचं राहून गेलेल्या आहेत आणि ज्या बहिणींनी केवायसी तर केलेली आहे, सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, परंतु तरीही त्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, त्या सर्व बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी राहणार आहे. आदित्य तटकरे यांच्याकडून खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींची केवायसी तर झालेली आहे, सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, परंतु त्यांना हप्ते रखडलेले आहेत, त्यांचे हप्ते त्यांना अजूनही मिळाले नाही आहेत. तर सध्या त्या बहिणींची केवायसी जी आहे त्यांची पडताळणी सुरू आहे, फेर तपासणी सुरू आहे आणि म्हणूनच त्याला वेळ लागत आहे आणि त्यांचे पैसे त्यांना सध्या तरी मिळत नाही आहे. त्यांची तपासणी झाल्यावर नंतर मग त्यांचे हप्ते त्यांना मिळणार आहेत किंवा मग चालू होणार आहेत. तर यासाठी जो कालावधी लागणार आहे, सध्या अजूनही 8 ते 10 दिवसांचा कालावधी त्यांना लागणार आहे. त्याचबरोबर ही केवायसी न झालेल्या 80 लाख बहिणी ज्या राहिल्या आहेत, त्यामध्ये पूर्ण ज्यांची केवायसी झालीच नाही आहे अशा पूर्ण 80 लाख बहिणी नाही आहेत. तर त्यामध्ये त्यांनी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा 2.5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न असेल अशासुद्धा बहिणी आहेत आणि म्हणूनच त्यांची जी काही केवायसी आहे ती रखडलेली आहे आणि त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे. त्यांना लाडक्या बहिणींची जी काही ई केवायसी झालेली आहे त्यांना हप्ते रखडलेले आहेत, त्यांची जी फेर तपासणी चालू आहे, त्या तपासणीनंतर यासुद्धा बहिणींना पुन्हा एक संधी मिळणार आहे, त्यांनासुद्धा मुदतवाढ मिळणार आहे, अशा प्रकारची माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर ताईंनो, तुम्हाला माहितीच असेल की सोशल मीडियावर सध्या ह्या बातम्या चालू होत्या की आता सरकारनं ई केवायसीसाठी नकार दिलेला आहे, आता कुणाचीही केवायसी होणार नाही, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावर बघितल्या होत्या आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की या सर्व बातम्या खोट्या आहेत, त्यामध्ये कुठलीही सत्यता नाही, कारण की केवायसी ही होणारच आहे आणि सरकारला तुम्हाला पुन्हा मुदतवाढ ही द्यावीच लागणार आहे, पुन्हा संधी तुम्हाला द्यावीच लागणार आहे, कारण की सरकारच्या चुकीमुळे हे सर्व घडलेलं आहे. तुमची यामध्ये काहीही चुकी नाही आहे. सरकारची जी काही पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं, हे व्यवस्थित चालायचं नाही किंवा उघडायचंच नाही, त्याचबरोबर OTPसुद्धा लवकर यायचंच नाही, त्यामध्ये खूप मोठा टाईमआउट व्हायचा आणि OTP आल्यानंतरही त्यामध्ये तो फिल व्हायचा नाही. तर अशा प्रकारच्या खूप सारी अडचणीच लाडक्या बहिणींना आलेल्या आहेत आणि त्याचमुळे त्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे. तर आता अशाच बहिणींसाठी खूप मोठी ही आनंदाची बातमी आलेली की त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, मुदतवाढ मिळणार आहे, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुम्हाला पुन्हा संधी मिळणारच मिळणार आहे ताईंनो. तर मला खूप साऱ्या बहिणींची ह्या कमेंट्स येत आहेत की सर, जे काही केवायसी आहे ही कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे, कारण की केवायसी तर सुरू होणार आहे, परंतु नेमका टायमिंग कधी लागणार, किती लागणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या कमेंट्स मला येत आहेत. तर त्यांना मी सांगू इच्छितो की ताईंनो, तुम्हाला थोडा धीर धरायचा आहे आणि या 8-15 दिवसांमध्येच आपल्याला मोठी खुशखबरी येणार आहे की आपली जी केवायसी आहे ही 8 ते 10 दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता जास्त वाटत आहे, कारण की आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की फेर तपासणी जी आहे, ज्यांची केवायसी झालेली आहे, सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे, परंतु त्यांना पैसे मिळाले नाही आहेत, हप्ते मिळाले नाही आहेत, त्यांची फेर तपासणी सुरू आहे सध्या आणि याला 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे आणि त्यानंतरच नवीन ई केवायसीसाठी आम्ही मुदतवाढ देणार आहोत, अशा प्रकारचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजेच की आपल्याला 8 ते 10 दिवसांचा आता वाट बघावी लागणार आहे. 8-10 दिवसानंतरच आपल्याला नवीन केवायसीसाठीचं ऑप्शन आपल्याला देणार आहेत सरकार आणि त्यामुळे आपल्याला थोडा धीर धरावा लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. नवीन जशी काही अपडेट येणार आहे आदित्य तटकरेकडून किंवा सरकारकडून, तसंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तरी ताईंनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टेक्निकल मराठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.